नमस्कार मंडळी, मी रुपाली तुमचंच पुन्हा एकदा स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आय होप तुम्ही सगळे मस्त असाल आणि स्वतःची काळजी घेत असाल. तर सकाळी तुम्ही पाहिलं असेल की किती छान असा ना आज ब्रेकफास्ट बनवला होता. म्हणजे खूप सारी व्हरायटी होती. मसाला डोसा होता, साधा डोसा होता, त्यानंतर मेदू वडे होते आणि खूप तयारी केली. 2 वेगवेगळ्या प्रकारची चटण्या, त्यानंतर सांबार आणि मस्त असा नाश्ता एन्जॉय केला अगदी भरपेट. आणि प्रज्ञेश स्कूललासुद्धा तेच घेऊन गेला कारण त्याला खूप आवडलं. आणि याचं कारण असं होतं ना की आम्हाला जायचं होतं बाहेर आज आणि त्यासाठी ना जेवणासाठी आमच्याकडे वेळ नव्हता. सो त्यामुळे मी ठरवलं होतं आदल्या दिवशीच की भरपेट असा आपण नाश्ता करून जाऊया, म्हणजे आपल्याला भूक लागणार नाही आणि जरी भूक लागली तरी पण लाईटली काहीतरी स्नॅक्स वगैरे आपण खाल्ला तर मॅनेज होईल. कारण कदाचित संध्याकाळ होणार होती आम्हाला रिटर्न यायला. सो त्यामुळे सगळी ही तयारी होती आणि खूपच छान असा बेत झाला होता आज नाश्त्याचा. तर आता इथे आम्ही निघालो आहे. प्रज्ञेश स्कूलला गेलेला आहे आणि मी, लोलो आणि मिस्टर आम्ही तिघंजणं निघालो आणि बघा फायनली येऊन पोचलेलो आहोत. तर हे आहे ठाण्याचं मंदिर, भवानी आईचं मंदिर आहे, तुळजाभवानी आईचं. आणि बरेच रील्स बघितले होते यूट्यूबवरती आणि मला माहितीच नव्हतं आधी की हे मंदिर इथे ठाण्यामध्ये आहे म्हणून. म्हणजे हे मंदिर खरं तर खूप जुनं आहे आणि त्याचा जीर्णोद्धार आत्ता केला होता रिसेंटली आणि खूप रील्स ज्या होत्या ना यूट्यूबवरती, इन्स्टावरती व्हायरल झाल्या होत्या. आणि मला तेव्हा कळलं की ठाण्यामध्ये तुळजाभवानी आईचं मंदिरसुद्धा आहे. कारण आपला काही एवढा फारसा संबंध येत नाही ठाण्यामध्ये, त्यामुळे मला माहितीच नव्हतं. आणि मी तेव्हाच ठरवलं होतं की कधी पुन्हा जाईन ना ठाण्यात तेव्हा या मंदिराला नक्कीच भेट देईन, ते दर्शन नक्कीच करेन. आणि खूप खूप छान अशी ना ओटी तिथे भरतात देवीची. मी ओटी घेतली होती, खूप सुंदर त्यांनी जे ब्राह्मण काका होते त्यांनी ओटी भरली आणि खूप छान असं ना मूर्तीचं रूपसुद्धा आहे. तुम्ही नक्की व्हिजिट करा कधी गेलात तर. ठाण्यात जायचं असं कारण होतं की यांच्या मावशीला पाहायला जायचं होतं आम्हाला, त्या आजारी होत्या. सो त्यांना पाहायला आम्हाला जायचं होतं आणि त्यासाठीच आम्ही निघालो होतो. आणि मग त्यावेळेला माझ्या डोक्यात आलं की मला म्हणजे जणू काही मला आईनेच मला इशारा दिला असावा की दर्शनाचा. त्यामुळे मग म्हटलं चला योगायोग आला आहे तर आपण दर्शन करून जाऊया. तर आम्ही दर्शन केलं. त्यानंतर मावशीच्या घरी आलो, मावशीला भेटलो आणि इथे लोलो आणि दीदी दोघंजणं मस्त गेम खेळत होते. दीदी शिकवत होती आणि त्याचं चाललं होतं, दोघांचं मस्त असं ट्युनिंग जोडलं. त्यानंतर मग थोड्या वेळ बसलो आणि आम्ही निघालो मग. आणि त्यानंतर मग आलो येता आम्ही डीमार्टला, कारण आमचे ना ही 2 कामं ठरलेली होती, मावशीला भेटणं आणि त्यानंतर मग येताना डीमार्टचं सामान. म्हणजे सकाळीच डीमार्टचं ॲक्च्युली सकाळीच ठरलं आमचं, आधी काही प्लॅन नव्हतं. अगदी म्हणजे लास्ट मोमेंटला प्लॅन झालं. त्याच्यामुळे मी काय लिस्ट वगैरेसुद्धा बनवली नव्हती. पण आपण होममेकर्स इतक्या स्मार्ट असतो ना की आपल्या डोक्यात सगळी लिस्ट रेडी असते अगदी. तर इथे थोडं सामान मी घेणं चालू होतं. आणि बघा आता डीमार्टमध्ये ना फळंसुद्धा मिळायला लागलेली आहेत. खूप फ्रेश फळं होती, पण मी फळं वगैरे काही घेतली नाही. आणि खूप व्हरायटी, जेव्हा आपण डीमार्टला येतो ना काही ना काही वेगळं आपल्याला दिसतं आणि ते बघून ना आपलं मोह काही आवरत नाही. आणि हे बघा अगरबत्तीचं स्टँड मला खूप खूप जास्त आवडलं. पण म्हटलं नेक्स्ट टाईम जेव्हा मी येईन ना तेव्हा घेईन. कारण माझं असं असतं ना की कुठलीही गोष्ट मला आवडली किंवा दिसली तर ती मी लगेच परचेस नाही करत. थोडा वेळ घेते विचार करायला, किंवा खरंच मला ती गरजेची आहे किंवा काय, किंवा मला जर ती घ्यायची असेल तर मग त्यासाठी मग थोडंसं सेविंग वगैरे करून या गोष्टी मॅनेज करत असं पटकन मी कुठलीही गोष्ट घेत नाही आणि तसं घेऊही नाही कोणीही, थोडासा विचार करूनच. आणि बघा आता हे डीमार्टला ना पिझ्झासुद्धा मिळायला लागलेले आहेत. म्हणजे बाहेरच पिझ्झाचं स्टोअरसुद्धा त्यांनी ओपन केलं होतं. तर इथूनसुद्धा आम्ही पिझ्झा घेतला माझ्यासाठी आणि प्रज्ञेसाठी आणि मग निघालो. आणि इतका जोरात पाऊस आला ना परतीला, अगदी पूर्ण आम्ही भिजून गेलो. सामान व्यवस्थित होतं त्याच्यामुळे आम्ही एका साईडला थांबलो होतो थोडा वेळ, म्हटलं थांबूया. आणि मग घरी आल्यानंतर ना मी काही ब्लॉगसुद्धा शूट केला नाही. खरं तर मी ठरवलं होतं की घरी गेल्या सगळं सामान जे आहे ते व्यवस्थित भरून घेईन वगैरे, पण मी इतकी थकली मग ना नंतर म्हटलं ठेवू दे, उद्या बघू आपण. आणि मग हा नेक्स्ट डेचा व्लॉग आहे, जेव्हा मी सगळे कंटेनर जे होते ना ते क्लीन करायला घेतले. खरं तर गरज नव्हती क्लिनिंगची, कारण मी रिसेंटलीच क्लीन केले होते. पण म्हटलं आता चला आपण एक दिवस प्रोलॉंग केलेला आहे, म्हणजे लांबवलेला आहे, तर आता हे क्लीन करूनच घेऊया. तर सगळे कंटेनर काढले आणि वॉश करायला घेतले. आणि तुम्हाला तर माहिती आहे, मी एका ब्लॉगमध्ये शेअरही केलं होतं की सध्या मी कंटेनर जे आहेत ते काचेचे जास्त करून यूज करते. तर आता हे थोडंफार काही प्लॅस्टिक वगैरे आहे ते सुद्धा मी आता काढणार आहे हळूहळू. मला सगळं प्लॅस्टिक घरातलं जे आहे ते काढायचं आहे, पण ते सगळं एकत्र शक्य नाही होणार, थोडं होईल. तर आता बऱ्याच गोष्टी डीमार्टला गेलं ना तर विचार करून ठेवल्यात, विश लिस्ट बनवून ठेवलेली आहे काय काय घ्यायचं आहे नेक्स्ट टाईम, त्याच्या नेक्स्ट टाईम. तर आता बघू कधी इम्प्लिमेंट होईल. पण असं वाटतं ना काही गोष्टींसाठी ना प्लॅस्टिकच ओके आहे. म्हणजे आता हे बघा मोठं कंटेनर आहे ना, याच्यामध्ये मी खूप साऱ्या गोष्टी स्टोअर करते, तर त्याच्यासाठी हे प्लॅस्टिकचंच ठीक आहे.
याच्यामध्ये ग्लासचं तर आपण वापरू नाही शकत आणि खूप सारं सामान घेणं झालं होतं या महिन्यात. म्हणजे खरं तर ग्रोसरीचं एवढं फार नव्हतं, पण बाकीच्या गोष्टी खूप साऱ्या होत्या. जसं की मुलांचं खाऊ होतं किंवा एक्स्ट्राचे जे टॉयलेटरीज आयटम जे असतात आपले, म्हणजे लिक्विड असतं वॉशिंग मशीनचं किंवा म्हणा साबण, त्यानंतर भांड्यांचं साबण, कपड्यांचं साबण वगैरे एक्स्ट्रा बरंच काही होतं ह्या महिन्यात. कसं असतं, आपण हे मी थोडंसं जास्तमध्ये म्हणजे क्वांटिटीमध्ये घेते, त्यामुळे ना प्रत्येक महिन्यात हे काय भरलं जात नाही. पण आत्ता जवळजवळ सगळा स्टॉक संपला होता. त्यामुळे म्हटलं चला घेऊन जाऊया हे सगळं. त्यानंतर थोडे सॉसेस वगैरे सुद्धा संपले होते. तसे तर मी फार काही सॉसेस वापरत नाही. खूप कमी छोटे-छोटे पाउच असतात. तर ते सुद्धा घेतले आणि तिथे गेल्यानंतर डीमार्टला माझा हा पिझ्झा बेस ठरलेला असतो. पण यावेळेला मी छोटा आणलेला आहे. म्हणजे ब्राऊन ब्रेड मिळतो, त्याच्यामुळे मी तिथून नक्की घेऊन येते. त्यानंतर हे ड्रेनेज क्लीनर वगैरे, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लागतातच. त्यानंतर यावेळेला ना सोसायटी चहा आणली होती मी आणि त्याचबरोबर गिरनार. तर आता सगळं जे टॉयलेटरी आयटम्स आहेत ते मी ह्या सगळ्या डब्यात भरून घेते. म्हणजे मला कसं इझी होईल ॲक्सेस करायलासुद्धा. म्हणजे जुन्या घरात होती ना जिथे खाली, खालच्या फ्लोअरला जेव्हा, तर त्यावेळेला मी सगळे सामान जे आहे ना ते बेसिनच्या खाली ठेवायची. पण आता इथे थोडा लिकेजचा प्रॉब्लेम होते बेसिनचा, त्यामुळे हे सगळं सामान आहे ना मी डब्यात स्टोअर करून व्यवस्थित ठेवून देणार आहे. म्हणजे लिकेजचा मला इश्यू होणार नाही काही जरी पाणी पडलं तरी. आणि असं आपल्या डोक्यामध्ये काही ना काही असतंच बघा, ट्रिक्स असतातच. आणि हा एक ब्रश मी आणलेला आहे. खूप दिवसापासून विचार करत होती ब्रश घ्यायचा, तर फायनली मी आज आणलेला आहे हा. खूप छान आहे, सॉफ्ट आहे. मी खरं तर ना कपड्यांसाठी ना हार्ड ब्रश अजिबात वापरत नाही. म्हणजे बऱ्याच जणांच्या घरात मी बघितलं की हार्ड ब्रश वापरतात, पण मी अजिबात वापरत नाही. आधी पण माझ्याकडे ना जो स्पॉन्ज असतो ना, तर तोच होता. म्हणजे तो थोडासा कडकवाला नसतो का, तर तोच वापरायची. तर यावेळेला हा आणलेला आहे. त्यानंतर हे एअर फ्रेशनर आणलेला आहे टॉयलेटसाठी आणि खूप स्वस्तात मिळालं आणि खूप छान आहे स्प्रे करण्यासारखं. तुम्हाला एखाद्या ब्लॉगमध्ये मी दाखवेनच. त्यानंतर ना हे बघा, हे होतं एअर फ्रेशनर आणि खूप स्वस्तात मिळालं, त्याच्यामुळे घेतलं आणि त्याच्यासोबत रिफिलसुद्धा होतं. तर तुम्हाला पुढे एखाद्या ब्लॉगमध्ये मी नक्कीच दाखवेन त्याचा उपयोग कसा करायचा वगैरे. तर आता हे सगळं घेतलं होतं आणि ना ह्याच्यावरती एरियलवरती ना खूप जास्त ऑफर चालली होती, त्यामुळे मी 4 लिटरचं घेऊन आलेले आहे एकदम. आता मला 2-3 महिने तरी बघायला नको आहे, कारण या गोष्टी लागतातच. आणि आमचं खूप दिवस झाला ना च्यवनप्राश स्किप झालं होतं, तर ह्यांनी यावेळेला मला जबरदस्त घ्यायला लावलं आहे. मी खूप कंटाळा करते, हे अगदी लहानपणापासून आहे च्यवनप्राश खातात, त्याच्यामुळे ना यावेळेला मी घेतलं ते आवर्जून मग. आणि हे मला ना रोगन बदाम ऑइल जे होतं ते खूप खूप महिन्यापासून घ्यायचं होतं, पण मेडिकलमध्ये थोडंसं महाग मिळतं आणि इथे ऑफर चालली होती, तर ते स्वस्तात मला मिळून गेलं. तर मग मी लगेच ते उचललं आणि त्याचा उपयोग काय तुम्हाला पुढे मी ब्लॉगमध्ये कधीतरी दाखवेनच. तर असं होतं माझं आजचं सगळं मटेरियल. आणि याच्यामध्ये ग्रोसरी बघाल तर खूप कमी होती, कडधान्य वगैरे घरात शिल्लक होते. आणि आता गणपती जवळ येईलच, त्याच्यामुळे मग गणपतीसाठी पुन्हा आमचं सामान भरणं वगैरे असेल, त्यामुळे मी खूप कमी गोष्टी घेतलेल्या आहेत ग्रोसरीमधल्या. आणि आवर्जून फक्त ना तांदळ म्हणजे भाकरी वगैरेसाठी लागणारं जे आहेत ना पिठं बनवायचे, त्यासाठी मी सगळं घेतलेलं. म्हणजे ज्वारी म्हणू नका, बाजरी, नाचणी, या सगळ्या गोष्टी, कारण मी सगळ्या प्रकारच्या भाकऱ्या बनवत असते. तर हा डब्बा आहे ना मला खूप इझी पडतो स्टोअर करण्यासाठी सगळ्या गोष्टी. तर तुमच्याकडे सुद्धा जर असं डब्बे वगैरे स्टीलचे नसेल, तर हे जे बॉक्स आहेत ना स्टील प्लास्टिकचे, तर ते नक्की वापरा. खूप युजफुल आहेत आणि टिकाऊसुद्धा आहेत. थोडेसे महाग आहेत, पण टिकाऊ आहेत. कितीही वर्ष तुम्ही वापरू शकता. तर आता हे सगळं सामान भरून घेते आणि यावेळेला ना तेलाच्या पिशव्या नाही तर मी कॅन घेतला होता. तर असं माझं आजचं शॉपिंग होतं सगळं डीमार्टचं. कसं वाटलं मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. चला मग आजचा व्लॉग जो आहे तो मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आवडला असेल. जर आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि व्हिडिओ कसे वाटतात हे सुद्धा मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. लवकरच आपले 1K कंप्लीट होणारच आहे, त्यासाठी मी एक्सायटेड आहे आणि आशा करते तुम्हीसुद्धा एक्सायटेड नक्कीच असाल. तर चला पुन्हा भेटू. बाय.